रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ पोलीस ठाण्यामार्फत एकता दौडचे आयोजन। भारताचे पहिले गृहमंत्री, देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शिरोळ पोलीस स्टेशनतर्फे एकता दौडचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले। ही एकता दौड छत्रपती शिवाजी चौक येथून सुरू होऊन शिरोळ पोलीस ठाणे येथे संपन्न झाली। या प्रसंगी एकता, राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाची सांगता पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि क्रांतिज्योती यांच्या पुतळ्यांना पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे अध्यक्ष मेजर प्राध्यापक के.एम. भोसले, शिवप्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष प्रवीण सुडमुंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। या एकता दौडीत शिरोळ शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। शिरोळ पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना सहभागी होऊन समाजात एकतेचा संदेश देण्याचे आवाहन केलं। कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष खंडेराव हेरवाडे, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य चंद्रकांत भाट, रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष डॉक्टर अंगराज माने, सचिन देशमुख, युवराज जाधव, अजिंक्यतारा मंडळाचे शक्तिजित गुरव तसेच सीताराम शिंदे, शैलेश कोळी, वैभव माने, मानसिंग राजपूत, दिलीप कोळी यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले। पोलीस कर्मचारी संजय नाईक, शहाजी बंडगर, दिलीप कुंभार, राजाराम पाटील, राजेंद्र पुजारी, बाबाजान पटेल, अभिजित कांबळे, महाबरी, अमित कदम, सुहास कुर्णे, संदीप जाधव, अविनाश वारके, अमित धुमाळ, संजय राठोड, राजेंद्र उमासे, संग्राम खराडे, युवराज खराद, रविदास धनवे, महेश बांगर, संदीप रानमाळे, विश्वनाथ खरमाटे, सावित्री खंडागळे, सुजाता पाटील, वनिता खाडे तसेच पोलीस पाटील व गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।